त्या धारावीतील हनुमान सेवा मंडळानं यंदा सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांची आणि याचाच देखावा हनुमान सेवा मंडळानं केलाय। रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा या सगळ्याचा सुंदर देखावा इथे साकारण्यात आलाय। सामाजिक भान राखत समाज प्रबोधन करत मुंबईतील जी मोजकीच मंडळं गणेशोत्सव साजरी करतात त्यातलं एक मंडळ म्हणजे धारावी इथलं श्री हनुमान सेवा मंडळ। यंदाच्या वर्षी या मंडळाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशा पद्धतीचा देखावा जो आहे तो गणेशोत्सवामध्ये सादर केलेला आहे। याच विषयी आपण बोलणार आहोत। मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया। मला सांगा कशा पद्धतीने हा सगळा गणेशोत्सव सुरू आहे आणि दरवर्षी तुम्ही वेगवेगळे सामाजिक देखावे जे आहेत ते सादर करत, एकूण त्याविषयी काय सांगा? आमच्या मंडळाचं नाव श्री हनुमान सेवा मंडळ। खरं तर धारावीसारख्या स्लम विभागामध्ये आमचे मंडळ कार्यरत आहे। गेली अनेक वर्ष आम्ही गणेशोत्सव कशासाठी साजरा केला पाहिजे, गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन केलं पाहिजे। लोकमान्य टिळकांना जो अपेक्षित होता गणेशोत्सव तो आज कुठेतरी भरकटला जातो आहे। खरं त्या गणेशोत्सवाचं खरं रूप जे समाज प्रबोधन हे प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही अनेक विषय घेऊन आज आम्ही समाज प्रबोधन करतो आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून। यंदाच्या वर्षी मी माझ्या मराठीचा खरं तर आज मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळावा म्हणून लोकसभेत, संसदेमध्ये, विधानसभेमध्ये मागणी चालूच आहे, पण त्यामध्ये आपल्या जे स्थानिक मराठी माणसंच आहेत त्यामध्ये खारीचा वाटा असणं गरजेचं आहे। खरं तर आपण लोकांशी व्यवहार करताना मराठीमध्ये केला पाहिजे, तरच समोरचा जो अमराठी माणूस आहे तो मराठी शिकेल। आपण त्याच्याबरोबर जर हिंदीत बोललो तर तो मराठी बोलणारच नाही। आपली भाषा आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे। त्यासाठी आम्ही हा छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही काय सांगाल तुमच्या मंडळाविषयी, शिवाय कशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते मंडळामार्फत राबवण्यात येतात? आपल्या मंडळामध्ये दरवर्षी वेगवेगळे समाज प्रबोधनपर विषय असतात। आपण आत्तापर्यंत स्त्रीभ्रूण हत्या, आरोग्याविषयी अवयवदान, महिलांविषयी मासिक पाळी, रजोनिवृत्ती असे वेगवेगळे विषय घेऊन आपण समाजापुढे देखावे सादर केलेले आहेत व त्यासाठी आपल्याला समाजाकडून सुद्धा प्रतिसाद हा चांगल्या प्रकारे मिळालेला आहे। वेगवेगळे देखावे जे काही तुम्ही सादर करीत असता जेव्हा लोक गणेश भक्त या ठिकाणी बघायला येतात, कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांचा? खरं तर आमचं जो मंडळ आहे ते धारावीसारखं स्लम एरियात असून देखील इथली जी मराठी बहुल किंवा इतर भाषिक बहुल जे आहेत ते या मंडळाला जास्ती देखावे पाहण्यासाठी येतात, कारण त्यांना माहिती की इथे वेगवेगळे विषय जे समाज प्रबोधनाचे विषय आहेत ते घेऊन हे मंडळ जात आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।